प्रमुख पाहुण्याला जाऊ दे तुमचं काय पुढं ती बसायचं लाईव्ह चालू आहे माझ्या तुम्ही भाषण केलं
शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि ऑल इंडिया क्रांती सेनेच्या जिल्हा कार्यालयासाठी आलेले महाराष्ट्राचा नाही तर देशाचा कार्यवाह मनोजदादा जहांगे यांचं स्वागत
हे सगळे आम्ही सरळ केलेले ते आमच्या मागे लागत नाही. अनेक जण आता येणाऱ्या काळात बाहेर काढले जातील. आतापर्यंत विरोध केले होते, आतापर्यंत विरोध करत होते, आता अंगावर माणसं घालतील आणि म्हणून मनोज दादाला ठामपणे पाठीशी उभा येणाऱ्या निवडणुकीत हे काय भूमिका घेतील मला माहित नाही, पण ते आज या ठिकाणी आमची सामाजिक आघाडी आहे, सामाजिक आंदोलनाला आमची साथ आहे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक आघाड्या तयार व्हायला लागल्या, त्या आघाड्यांचं मला माहित नाही, पण मनोज दादा जरांगेच्या पाठीशी सामाजिक आंदोलन आणि सामाजिक आघाडी म्हणून हा बाबासाहेबांचा बंगला ठामपणे उभा राहील. यांनी एक चांगली ऐतिहासिक घटना घडवून आणली. हा कार्यालयाचा उद्घाटनाचा विषय नाही, तर हा असणारा एक ऐतिहासिक प्रसंग आहे आणि येणाऱ्या काळात ही शिवशक्ती भीमशक्ती या ठिकाणी ठामपणे आम्ही दादाच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि दादा सुद्धा दलित मुस्लिम आदिवासींच्या पाठीशी उभा राहणार आहे. हे सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लढणार आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मोठी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची तब्येत खराब असताना ते आमच्यासाठी या ठिकाणी बसले, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांचं सुद्धा या माध्यमातून मी स्वागत करून थांबतो. जय भीम. आवाजच यांची सर्व गोरगरिबांसाठी. अरे एक मिनिट थांबा ना, इथं लाईव्ह चालू. ठीक आहे. त्यांची सर्वसामान्य लोकांसाठी आपल्या हातून गोरगरिबांची सेवा करावी, ही आम्हाला आशा आहे, अपेक्षा पण आहे. तुम्ही ते करता तुम्हालाही मनापासून दीपक केदार यांना या कार्यालयाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आता बाकी नाव घेत परत गोळा मात्र एवढंच सांगा, आपण वेगळे नाही. आपल्या पुरावा निर्माण करणारा कोणी सगळ्याला माहिती. पिढ्यानं पुरावा ते काय तुमचं जबाब आहे ना. आपल्या पिढ्यानं फार पुरावे करणारे कोणी ते सगळ्याला माहिती. फक्त आपण ते जाणून घेऊ. मी जास्त संदेश देणार नाही, एक मात्र आवर्जून सांगा, आता शहाणाची वेळ आली. आपण जर शहाणे झालो तर ही लहान गरिबाची सत्ता कालिक मला गरिबांनी केली म्हणून सांगतो. फक्त जाणं होतं गरजेचं. आपण तिलाही एकमेकांच्या नावाने आला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी ते तुम्ही येत म्हणून नाही तर मी भाषणा सुद्धा बोलताना होतो. या राज्यात दांडे उचलणारे 3 लोक आहेत. एक दांडा उचलतो मराठा, दुसरा मुसलमान आणि तिसरा पहिले. ते दांडे उचलणारे जर बाजू निघाले या दळभांडण घालणारच समजा हे नाव देत आपल्याला भांडण घालायला आणि आकृती लोक करण्याला. आकृतीची जर शाळा नाही झाली आयुष्यभर केलेलं पुलिसला मार खाण्यातोय. आम्ही रटेच खाणार आहेत मराठीचे. मुसलमानाला पण देणार नाही, आपल्याला त्यांना कुठे नाही का मारा मला मला काय देणार नाही. मी प्रत्येक वेळेस सांगतो या 3च रटे असे तीन जर बाजूला निघाले तर खाली कोण राहील. मान्य करणारी संपली. आपल्या जीवनावरती प्रत्येक वेळेस सत्ता आलीच आहे. प्रत्येक वेळेस मी म्हटलो नाही
मला कसल्या पदाची कशाची लालसा नाही आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं सांगतो मी जिवंत ऐकावर हातात आहे. जर मी हातात काम नाही केला देवेंद्र फडणवीस सरकार पाय टाकल्याशिवाय मात्र याच्यावर मी ठाण माझ्यावर कित्येक तरी आरोप झाले कित्येक तरी ड्रॅब रचले इतकी उभा केली वर्षात इतकेच बोलून संपले बोलले तेच कटाळले तेव्हा बोलवतो कारण माझं काही सापडत नाही बोलणारा काहीतरी सापडलं पाहिजे म्हणून आमदार संपले बोलायचे मंत्री संपले बोलायचे खासदार संपले आणि पक्षाला सुद्धा आता टिकवला म्हणून आघाडाची बाळाच्या करून माहिती द्यायला लागली दिवसा एक नाही झाला आधार पडला त्या अंतर्गत निघेल जेव्हा झाला तर येऊन बसले फळापासून येऊन बसले मीडिया गेली की तिथं खाल्लं चिटकले म्हणजे इतकी वाईट परिस्थिती फक्त एक सर्वसामान्याच्या एक घटना त्यांच्यावर आहे सर्वसामान्याची शक्ती कोणी करू शकत नाही आपली ताकद आपल्याला करायला हे खूप महत्वाचं आपली शक्ती आपण ओळखली आपण जर ठरवलं आता गरीबाचं सत्ता येण्याच्या दिवसात गरीबाचं लाभ आणि गरीब जर ह्यावेळेस नाही झाले तर 100% पलटी बसू शकते तुम्हाला सांगतो 56-48 काहीतरी मतदारसंघ राखीव तिथं मराठ्याचा 70,000 ते 1 लाख मतदार तर यावेळेस मराठी 100 झाला सगळ्याचे सगळे मतदारसंघ भेटते त्यावेळेस 50 मतदारसंघ मराठी असे निवडून जाता जाता आणि करायला दिलं पहिले विशेष पद्धत तुम्ही आणि शाळे होत नाही वेळ आपण कसा बोलतो आणि वेळेवर काय करतो काहीच करतो म्हणून आपल्या आयुष्याच्या लेकरांना देण्याची जी सत्ता आपल्याला काहीच करायला पाहिजे ती वेळेवर आपल्याशिवाय आपण काहीच करतो वेळेवर भावनिक होतो जसे की आता मी आणखी बहीण आणली वेळेवर भावनिक होतो आपण 1500 रुपयासाठी आणि ते 1500 आयुष्याला नाही आपल्या आयुष्याचं आयुष्य पाहिजे शेतकऱ्याला आयुष्याची कर्जमुक्ती पाहिजे मालाला भाव पाहिजे हे नाही देत आपण वेळ चुका करतो आणि त्याचे परिणाम समाजाला आणि त्या समाजाच्या मुलाला भोगावे इतकी वाईट परिस्थिती फक्त आपल्याकडे मी खरंच दुसऱ्यांची दोष देतो आपण जर 2-3 शाळे राहिले ना कोणाची सत्ता आहे दलित मराठा मुस्लिम जर एकत्र आहात सत्ता देत नाही कोणाची तुम्ही का समजून घेतल्यात मला हे नाही कळत तुम्हाला हेच का सांगायची गरज पडावी की दलित मुस्लिम मराठा एकत्र आला तुम्हाला दुसऱ्याला निवडून दिलं तरी तुमचे हक्क पूर्ण तुम्हाला मिळत नाही पण त्यापेक्षा यंदा तुम्ही जाती नाही यंदा विश्वास ठेवायला हरकत काय 70-75 वर्ष त्यांनी काय नाही दिलं हे 3 जातीचे लोक एकत्र येऊन 100% एकत्र येईल 3 जाती 100% एकत्र येईल आणि गरीबाच्या हातात एकदा 5 वर्ष येईल सरासरी काम करतील पण आपण वेळेवर ते नाही आणि आपण स्वतः आपणच करू यावेळेच्या निवडणुकीत पुस्तका मी तिकडून पाडा म्हणून किलोमीटर पाडू तर ते पाडू सुरू झालं एवढी शक्ती आहे सोपं नाही आहे हे सोपं नाही आहे त्याला ठीक आहे माझं स्वप्न आहे की 1 वर्षापासून होतं दलित मुस्लिम आणि मराठा एकत्र आला याला सांगतो पण अशा वेळेस आपण एका बाजूला काम करायचं आपण एक जातो पक्षात एक पक्षात आणि त्यांना ते साधायचं ते साधं आता आमच्या सुद्धा फुटले नाही असं नाही पण ते सामान्य वर्ग नाही ही देशातली पहिली घटना असेल तुम्ही सर्वे करा मी सांगतो म्हणून नाही पण 67% मराठा 65 ते 67% मराठी रायगडावरचा 30% मराठा समाज 1% राजकीय लोकांच्या शब्दाचा पुढे जातात आणि बाकी त्याच्या व्यवसायात आणि नोकरी हॅलो 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 असं या सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाचं मी कधीच मला 100% मराठी
पण ह्यो त्यांचे 103 आमदार पाळायला एवढाच नाटा काढली. 103 आमदारांच्या हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. आणि ती तयारी नावीला आम्हाला करावी. माझी पुन्हा आपल्या सगळ्या दलित बांधवांच्या वतीनं तुमच्या वतीनं तुम्हालाच विनंती, तुम्ही सगळेजण समाजाच्या छताखाली आणायचा प्रयत्न यावेळेस. जर दलित बांधव एका छताखाली जर आला आणि एक शिक्षा जर एवढे वेळ चालले 75 वर्ष कोणाला तो चालला तर मुस्लिम मराठा आणि दलित हे जर एकत्र आलेले 100% करायला एकही राजकीय पक्षाचा माणूस कुटुंबावर वापरणार एकही इतकी भयानक परिस्थिती होती. परंतु वेळ आपल्या पक्षात होती, आपल्या नेता आठवतो, वेळेवरती आपल्याला पाहुणा आठवतो. पहिल्या वेळेस मला ते कधी स्वप्न आहे का काय असं वाटतंय ही पहिलीच वेळ अशी की मला ढिंके झालेला की त्यांना पाहुणा करत नाही. आता आपला त्या मला निवडून आणायचा ती कधी ध्यानात नाही, त्याचा मामा आमदार निवडून आणायचा ती त्याच्या ध्यानात नाही. ही पहिली वेळ एखादी असं वाटतं एवढा मोठा बलाढ्य समाज आपण सोडून तर नाही ना बघत. हे पटत नाहीये कारण इतकी मोठी समाज एका छताखाली सहज आपण आता बघून घेतली का भूमी पण नव्हती का घबरात होती. सत्य आहे ती मातावर नाही चालणार. सहज लोक काही बोलवलं तरी येते. मला बीडपर्यंत यायला 60 किलोमीटर अंतर आंदोलन. मला या 60 किलोमीटरमध्ये 8 घंटे लागतात नुसतं जायला यायला. मी बघायला मारत नाही, इतके हाल आहे. प्रत्येकाला गाडी पुढे काही का म्हणजे हे एक आनंद आहे. पण हे आनंद खरा साजरा करायचा म्हटलं या 2 जाती एकत्र आणखी झाली. जिथं आपल्याला खरं जायचंय, आपल्याला घरी असलं पाहिजे, आपल्याला कुठपर्यंत जायचं, आपल्याला इथपासून त्या सत्तेच्या केंद्रापर्यंत जायचं असतं तर सत्ता केंद्र कार्य करायला आपल्याला तिघांना तिथपर्यंत जावं लागणार. आपण अर्धवट वाटचाल चलून आपल्याला चालणार. आपण जर अर्धवट वाटचाल करायचा प्रयत्न केला फक्त त्या दिशेने चाललोय हे उपयोगाचा रस्ता माहिती आहे आपल्याला. 1 पासून 3 पर्यंत या आंदोलनापासून या सत्तेच्या केंद्रापर्यंत जायचं तर आपली स्पष्ट भूमिका असली पाहिजे. आता केंद्रापर्यंत मध्ये आलेली संकट सगळे झेलायचे. आपण अर्ध्या किलोमीटरचं संकट आलं म्हणून बाजू आणलो तर आपण आपलं समाजाला जे द्यायचं ठरवलं ते स्वप्न आपण कधी पाहणार. आपल्या तिन्ही जातीने हॅलो. हा बापू. हॅलो. हा बोला ना बापू. हा काय म्हटले? हॅलो. 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 काय म्हटले? बघा बघा तुमच्या हिशोबाने बघा तुम्हाला काय करायचं. त्याला आम्ही काही म्हणू शकत नाही कारण काय व्हायला लागलं म्हणजे आम्ही तुम्हाला फोन करतो येण्यासारखे फोन करतो टोकन चालू काय झालं काय तुम्ही फोन उचलताय बोलायला आमचं थोडी जर समजा याच्यानंतर जर समजा ठीक आहे एवढे फोटो व्हायरल झाले सगळ्या गोष्टी याच्यानंतर तुम्हाला हात लावला की मी आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही काय करायचं आम्ही काय ते लावणारच 100% इतके फोटो व्हायरल झाल्यानंतर तुम्ही मीडियाच्या समोर आल्यानंतर बोलल्यानंतर ते त्यावरती दाबणार तसे दबत नाही. मला जर एवढं फोन करून आमचं काय घेतलं नाही
काय होणार आहे हेच होणार. तुमच्याबरोबर ते त्यांचं पण बापूचं पण नाव त्यांचं नाव दादा त्यांचं पण नाव करा. फोन करतो आणि मीडियावाले फोन करतात तुम्हाला 1-2-5 मिनिटात तुम्ही फोटो काढूच तर तुम्ही स्वतःच्या घरातून तुम्ही फोटो काढून दिले आम्ही दूर काढले घरी तुम्ही फोटो करू तर तुम्हाला हिंमत होती आणि आता तुम्हाला मीडियाच्या समोर खरं सत्य इथे बोलायला उगा डाऊचाचं काम केलं तुम्ही त्या माणसाने डाऊचाचं काम केलं तर ते थोडी करणार आहे. तुम्ही नाही म्हणायचं आणि तुम्हीच फोटो पाठवायचे असं तुम्ही चालत असतं. आम्हाला वाटतं आमची चुकी झाली तुम्हाला फोन करून तुम्हाला एवढं रिस्पॉन्स एका जण बघा समाजाच्या विरोधात डॉक्टर काय झालं तुम्ही तर आता तेच करायला लागले त्या माणसाने एवढं मोठं तुमचं नाव वर्षात नाव घेऊन सुद्धा जर तुम्ही आम्ही PIला बोललो SP ला बोललो तुमच्यावर अन्याय झाला तुम्ही एक प्रतिक्रिया द्यायची ना आम्ही सकाळपासून तुम्हाला फोन लावतोय ते चालू शकेल तुम्हाला फोन लावतोय दादांचं मला सांगण्यासाठी त्यावर फोन लावतोय तुम्हाला आम्हाला थोडी अवसर तुम्ही प्रतिक्रिया द्यायला थोडी आम्हाला काही पैसे थोडी भेटणार तुमच्यावर अन्याय झाला तेवढं सांगायचं तुम्ही म्हणता वडील राहिले फोटो पाठवले हां बापू हॅलो आता सरपंच करणार होतं तुम्हाला आणि जे काही कार्यकर्ते पण काढले माझ्या माहितीनुसार तुमची माहिती काय मला माहिती आंदोलन सुरू झाल्यापासून 90% तुझं मराठ्याचे भांडणाची केस आणि मराठी एकत्र आणि मुस्लिम एकत्र आल्यापासून यामुळे मुसलमानाच्या मराठ्याच्या मारामारी आपण समजून घेतलं पाहिजे चूक कोणाची आपण आपल्याच घडताय मुसलमानचं पहिलं मुसलमान झालं मराठ्याचं पहिलं मराठ्याने मुसलमानाचं चुकलं की पश्चिम बघायला गेली चूक बघत नाही काय नाही मराठ्याचं चुकलं मुसलमानाने जरी त्याचा चुकलं ते पण मला झालं मराठ्याचं चुकलं की हे तुला येतो आपण तुला भंगार केलं जेव्हा चुकला तेव्हा दोष माझं समजे ना रामदेवाचं समजे की हे समजे काही झालं तरी आपल्या मध्ये नसेल ते काही सगळं येतो आता नाही प्रयत्न केले मला मी कट्टर येईल मी बदल मी खोटं बोलत मी कट्टर येईल मला माझ्या घराचा स्वाभिमान पण मी छत्रपती शिवरायांच्या हिंदुत्व मान्य माझ्याकडे हिंदुत्वाला वेगळ्या ठिकाणी आणि माझ्या मागण्याला कोणाही विचारलं
यांची सत्ता केली मला जय चलो तुमच्या कार्याला आणि तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.